जाड आहे म्हणून आपल्याला ही 700 रुपये बघायला भेटते आणि थोडीशी नवीन आहे आणि बारीक आहे तर आपल्याला 400 रुपये मध्ये बघायला भेटते। बघू शकता 100ला आपल्याला एवढी सगळी व्हरायटी इथं बघायला भेटते। खाली बघती व्हाईट असते, काले आणि व्हाईट मध्ये एवढा का असा फरक काय? जे जरा मांस भेटतं खायला। अच्छा, ती रस्सा चांगली असते, ती रश्श्याला चांगली असते आणि याच्यामध्ये मांस आपल्याला खायला भेटतो। अच्छा, तर मित्रांनो हा पाकट आपल्याला इथं बघायला भेटतो 1200 रुपये किलो। ओ सकाळी 4 वाजता सकाळी 4 वाजता आले अलिबागवर अलिबागवरनं 200 रुपये मध्ये आपल्याला अख्खाचा अख्खा मासा इथं बघायला भेटतोय। पूर्ण असं भरलेला मासा इथं। चलो उडाव। ओ बोला हाय। तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता ज्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो आपण एकदा नवीन ब्लॉग सोबत आलेलो, म्हणजेच आपण आलेलो सासगावच्या यात्रामध्ये, ज्याला आपण बोंबला विठोबा यात्रा देखील असं बोलतो। तर मित्रांनो हा आपला दुसरा ब्लॉग आहे। आपला पहिला ब्लॉग आपण पहिल्या दिवशी करून झालेला आपला, म्हणजे तो सगळे म्हणजे आपली दिंडी वगैरे सगळं आपलं तो पहिल्या दिवसाचा कव्हर झालेला आहे। आता आपण आलेलो त्याच्या 4-5 दिवसानंतर आलेलो, कारण की इथं पाऊस पडल्यामुळे असं पूर्ण मार्केट काहीच नव्हता, म्हणजे आता मार्केट भरत चाललं आहे। तर आता आजचा व्लॉग आपण मोस्टली आपण सगळे ते आपले सुक्या मच्छी वगैरे आपण इथं सगळं कव्हर करणार आहोत। तर आपल्याला इथे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला मासली बघायला भेटणार आहे, मस्त त्यांची प्राईस वगैरे त्याला सांगू सगळ्या व्हिडिओमध्ये। तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, व्लॉग अजिबात सोडू नका। व्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मस्तपैकी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो आपल्याला इथं सगळ्या आपल्या सुक्या मच्छी इथं बघायला भेटते। तर बघू शकता आपल्याला सगळ्या टाईपची तर सुक्या मच्छ्या बघायला भेटतात। सुरमई काय आणि आतमध्ये ते का मीठ वगैरे टाकलंय का? अच्छा, म्हणजे सगळे खारे मासे सगळे। आणि हे बांगडा, हे बांगडा का कसं दिलं हो? तो 100 रुपये 5। 100 रुपयाला 5। आणि हा कसा दिला एक पूर्ण? 150 रुपये पाव। आणि जर पूर्ण घेतला तर? वजनावर आहे। अच्छा, वजनावर आहेत का? आणि हे काय बांगडा सेम बांगडाच आहे का? म्हणजे साईज वगैरे काय मोठी आहे म्हणून का? अच्छा, मित्रांनो ही साईज आपल्याला मोठी आहे, ही छोटी आहे आणि ही आपल्याला 150 रुपये पावमध्ये आपल्याला प्राईस भेटेल। आणि हे जे आपले बोंबील आहेत, मोठे बोंबील यांचा कसा दिला? हे 700 रुपये किलो आहेत। 700 रुपयाला किलो आणि 500 रुपये किलो। हे 500 रुपये किलो आपल्याला बारीक साईज म्हणून का? अच्छा, आणि यांची पण तेवढीच आहे का? 500 रुपये किलो आहेत। हे 500 रुपये किलो म्हणजे सेम आपल्याला बोंबील इथं बघायला भेटते 500 रुपये किलो। आणि सुकट, ही सुकट आहे का? व्हाईट जावला, व्हाईट जावला। तर हा कसा दिला आपल्याला? हा 400 रुपये किलो आहे। 400 रुपये किलो, एकदम ताजी दिसते मला। फ्रेश एकदम। हा, आणि सेम आहे काही? हा सेम आहे। आणि ही आपली दांडी सुकट बारकी सुकट कशी दिली? वजनावर का? वजनावर कशी आपल्याला भेटेल? 400 रुपये किलो। 400 रुपये किलो। तर आपल्याकडे असं स्वस्त वगैरे सगळं भेटतो ना असं ॲव्हरेज? आंबाडी सुकट आपल्याला कशी भेटते इथं बघायला? ही 400 रुपये किलो आली आहे। 400 रुपये किलो का? 300 वाली किलो आहे। ही 300 वाली। याच्या आणि याच्यामध्ये काय एवढा फरक आहे? तर ही जुनी आहे, ही नवीन आहे, फ्रेश आहे। अच्छा, ही जुनी आहे आणि नवीन आहे म्हणजे। तर मित्रांनो बघू शकता थोडासा आपण याचा कलर पण थोडासा बघू शकता। आणि जी फ्रेश आहे तिचा कलर आपण एकदम आरामात आपल्याला बघायला भेटते, एकदम फ्रेश आहे। आणि हे वागते आपल्या काली वागती, व्हाईट वागते। काले आणि व्हाईट मध्ये एवढा का असा फरक काय? जे जरा मांस भेटतं खायला। अच्छा, ती रस्सा चांगली असते, ती रश्श्याला चांगली असते आणि याच्यामध्ये मांस आपल्याला खायला भेटतो। तरी आपल्याला कशी जोडी म्हणजे कसा भेटतो आपल्याला? 500 रुपये किलो आली, 700 रुपये किलो आली। 500 रुपये किलो आणि 700 रुपये किलो। आणि किलोवर सगळा असतो का इथं? अच्छा, आणि हे काय? ही पण वागतीच आहे, मधनं फाडलंय। याचं किती आपल्याला बघायला भेटतं? 400 रुपये किलो आली। 400 रुपये किलो मध्ये का? आणि हे बारीक मासा आपलं कसलं आहे? ढोमी। याचं काय हे पण खारट आहेत काय? मीठ लावले आहेत का? मग याचा कसं काय आपल्याला? तो 300 रुपये किलो आली। 300 रुपये किलो। आणि ते मांदेली ते 50 रुपये पाव। 50 रुपये पाव। तर मित्रांनो बघू शकता आपल्याला मांदेली इथं आपल्याला 50 रुपये पाव याच्यामध्ये बघायला भेटते। हां, व्हाईट वाकटी आणि आपल्याला इथं काली वाकटी तर बघायला भेटते आणि सोललेली वाकटी आपल्याला इथं बघायला भेटते। तिन्ही टाईपचे आपल्याला वाकटे इथं बघायला भेटतात। तर बघू शकता हा दादाचं दुकान आहे। तर मस्तपैकी या दुकानामध्ये तुम्ही आरामात येऊ शकता आणि परचेस करू शकता। या दादाला तुम्ही ओळखला असाल पूर्ण। तुझं नाव काय दादा? मंथन कोली। तर हा दादाचा शॉप आहे। आपल्या इथं सगळ्या व्हरायटीच्या आपल्याला बघायला भेटणार आहे मासली। या सगळ्या आपल्याला खारट मासा जास्त करून आपल्याला बघायला भेटणार आहे आणि सुकी मच्छी जास्त करून आपल्याला भेटणार आहे इथं बघायला। ओली मच्छी तर जास्त इथं काही क्वांटिटी नसते, आपल्याला सगळी तर सुकी मच्छी बघायला भेटणार आहे। मस्तपैकी आपल्या ब्लॉगमध्ये बघत राहा आणि तुम्हाला दाखवतो चांगल्या गोष्टी। तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलेलो आहोत। बघू शकता या मावशीने पण असे खूप साऱ्या व्हरायटीचे आपल्याला इकडे सगळे सुक्या मासले ठेवलेले आहेत। तर मावशी ही कोणती मासली आहे आपली? बांगडा काय? तर बांगडा आपल्याला कसा भेटतं इथं? 100ला 6। 100ला 6। अच्छा, आणि हे बारीक येतं थोडंसं कमी आहेत का? 100ला 5। 100ला 5 आणि 100ला 6।
अच्छा, हे सगळं ताजे ताजे दिसतात आपल्याला इथं, सगळे ताजे आहेत ना सगळे एकदम प्रॉपर. तर हे कोणतं मासा आपल्याला इथं बघायला भेटतंय? सुरमई मासा आहे. हा सुरमई आहे का? नाही. हा सुरमई मासा आहे. हा सुरमई आहे का? हा, आणि हा कुपा मासा आहे. कुपा. त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता आपल्याला सगळं असं मीठ वगैरे लावलेलं आहे प्रॉपर. आपल्याला इथं सगळं भरगच्चं आपल्याला मासली इथं बघायला भेटते. आणि ते कोणतं, तो पण तेच आहे का? बांगड्याचं आहे. बांगड्याच आहे का? तर मावशी आपल्याला सुक्या मच्छी आहेत. जरा आपल्याला बोंबील कसं दिलं आपल्याला इथं? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो का? आणि हे बघ, हे 600 रुपये किलो. हे 700 रुपये आपल्याला बारीक आहे म्हणून का? हा, बारीक आहे. अच्छा, हे मित्रांनो बघू शकता इथं बारीक आहे आपल्याला इथं किती? 600 रुपये. हा. आणि मोठ्यांची प्राईस आपल्याला 700 रुपये किलो आपल्याला इथं बघायला भेटते. तर ही सफेद आपल्याला वाकटी कशी भेटते इथं बघायला? 500 रुपये. 500 रुपयाची का इथं? तर 500 रुपयाची. आणि काली वाकटी 700 रुपये. तर ते पण तेच आहे ना आपलं, ते बोंबील आहेत ना? पण तेच आहे, याच रेटचे आहे. अच्छा, याच रेटचे आहेत का? तर मित्रांनो बघू शकता आपल्याला सगळे त्या मावशे असं वाकट्या वगैरे सगळ्या अशा लाईनशीट लावलेलं सगळं सुकत. आणि हे पण तेच आहेत सगळ्या वाकट्या वगैरे. इथं काली वाकटी, सफेद वाकटी कशी इथं बघायला भेटतं आहे? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. अच्छा, आणि हा कोणता जरासा युनिक आपल्याला मकट पाकट. अच्छा, तर मित्रांनो हा पाकट आपल्याला इथं बघायला भेटते. तर 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. ओ, की आपल्या मावशीने मस्तपैकी आपलं सगळं सजवलेलं आहे. तर मावशी तू सकाळी किती वाजता आले इथं? सकाळी 4 वाजता सकाळी 4 वाजता आले तू इथं. म्हणजे तू वस्तीला इकडेच आहे का अपडाऊन करते? अपडाऊन करते. अच्छा, म्हणजे रोज इकडनं घरी जाते परत रोज इथं सकाळी येते का? अच्छा, तर मावशी तू आलीस कुठलं तू? अलिबागवर. अलिबागवरनं. तर मित्रांनो मावशी आपल्या अलिबागवरनं आलेली आहे. तर मावशी तुझ्याकडे असे खूप सारे व्हरायटीचे आपल्याला इथं मासली बघायला भेटते. तर हा कोणता मासा इथं कापून ठेवलेला तो? हा बोटिका मासा. बोटिका मासा का? हा कसं दिला तुम्ही वाटा? 100ला. 100ला वाटा. 100. आणि हे पण 100ला बागडे. बागडे आहेत का? 100ला किती? 4. 100ला 4. आणि मांदिली नाही? माझे सफेद मांदेल. तर ही कशी दिली आपण? 100ला. 100ला. आणि हे काय? हे पण तेच आहेत का? बोटीचंच मासा. अच्छा अच्छा अच्छा. आणि ही सुकट आहे ना? कोलबी मासा. कोलबी बारीक कोलबी. बारीक कोलबी. तर ही कशी भेटली आपल्याला? तर हे 100ला ताट देतो. 100ला ताट पूर्ण. अच्छा, आता मित्रांनो बघू शकता 100ला आपल्याला एवढी सगळी व्हरायटी इथं बघायला भेटते. आणि ही काय मावशी? हे बोंबी. बारीक बोंबील ना एकदम? बारीक. तर आपल्याला वाटा कसं दिलं हो? हे 100ला. 100ला. आणि हे काय बारीक बरे ते? हे सोडे 100ला. 100ला किती? हे 500ला सर्व. 500ला सर्व. 5 पॅकेट. 5 पिशव्या. अच्छा, आता मित्रांनो आपल्याला इथं 500 रुपयाला 5 सोड्यांचं पॅकेट इथं बघायला भेटतंय. हे खायला खूप मस्त लागतात ना? मस्त वाट्यात टाकायचे. तर बघू शकता मित्रांनो ही मावशी आपल्याला या इथं बघायला भेटते. अशी तुम्ही पण इथं मावशीकडे येऊ शकता आणि मस्तपैकी मासली घेऊ शकता. तर बाबू आपल्याला मला सांग की हा जो एवढा मोठा मासा आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला एवढी मोठी साईजची आपल्याला इथं मासली बघायला भेटते. तर हा कोणता मासा इथं? बोट मासाचा आपण. बोट मासा आहे का यो? बोट मासा म्हणजे समुद्रामधनं आणलेला आहे का? अच्छा, तर हा कसा भेटेल आपल्याला? हा 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपयाला पूर्ण का किलोवर? पुरा. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला 200 रुपयामध्ये आपल्याला अख्खाचा अख्खा मासा इथं बघायला भेटतोय. पूर्ण असं भरलेला मासा इथं. आणि हे बागडा आहे का? हे बागडा. बागडा आहे, सुका बागडा पूर्ण. तर कसा दिला तो वाटा? 100 रुपये. 100 रुपयाला 4. आणि हा कोणता आहे? याचा लाल लाल सुरमईसारखे लाल दिसते मित्रांनो बघू शकता. तर ही कशी दिली आपल्याला? ही पण 200 रुपये. 200 रुपयाला पूर्ण. अच्छा, आणि हो सोडा आहे ना? तो सोडा कसं दिला? 100 रुपये पॅकेट. 100 रुपये पॅकेट. आणि जर पूर्ण जर घेतलं तर 500 रुपये. 500 रुपये. आणि ते काय? हे आहे वाम आहे. वाम आहे का? तर ही कशी दिली आपल्याला? ही पण 300 रुपये. 300 रुपयाला एक का जोडी? नाही, 300 रुपयाला एक. अच्छा, 500ला जोडी. 500ला जोडी. अच्छा, काय कमी वगैरे होईल का काय? होईल ना. हा नशा. हा. बरोबर आहे थोडंसं. अच्छा, तर हे कसं दिलं आपल्याला इथं? हे पण 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. तर बघू शकता मित्रांनो याची डिमांड खूप आहे आपल्याला. आणि सुकट कशी दिली आपल्याला? ही 600 रुपये. 400 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि 400 रुपये किलो. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे एवढा? हा पहिला हा नवीन आहे. अच्छा, हा नवीन आहे आणि हा जुना आहे थोडासा. जून आहे. अच्छा जाड आहे. अच्छा, जाड आहे म्हणजे जाड आहे म्हणून मित्रांनो ही थोडीशी. अच्छा अच्छा, म्हणजे मित्रांनो जाड आहे म्हणून आपल्याला ही 700 रुपये बघायला भेटते. आणि थोडीशी नवीन आहे आणि बारीक आहे तर आपल्याला 400 रुपयेमध्ये बघायला भेटते. तर ही आपली मांदेल आहे नाही? तर कशी भेटेल आपल्याला मांदेल? 300 रुपये किलो. अच्छा, तर बघू शकता मित्रांनो आपल्याला मांदेल पण इथं बघायला भेट 300 रुपये किलोमध्ये.
जे मासळीचं तर जेवढं पण तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन मोस्टली सगळे दुकानामध्ये लागू होते. म्हणजे त्याच रेंजमध्ये आपल्याला सगळीकडं सुकी मच्छी आपल्या इथं बघायला भेटते. तर तुम्ही पण इथे येऊ शकता. आता आपण काय करू त्या मासळीसोबत आपण एक छोटासा ग्राउंड मारू ते मार्केटमध्ये काय काय आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इथं खाली असे ते बघायला भेटतात. जसे कपडे वगैरे ते असं कोयतं वगैरे ते पण आपण थोडंसं कवर करू. तर आपल्याला इथं असे सगळे कपडे वगैरे तर दादा विकणार असे भेटतात. इथं बारीक पोरांचे कपडे तिथं सगळे मस्तपैकी क्वालिटी आपल्याला इथं बघायला भेटते. त्याचे डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता. खूप अशी युनिक आणि ट्रेंडिंग आपल्याला तर डिझाईन वगैरे बघायला भेटतात. तर इथं पण हा एक स्टॉल आहे आणि इथं मस्तपैकी मावशी आपल्याला इथं सगळे कोयतं वगैरे विकणारं भेटते. तर मावशी आपल्याला कोयता कसा दिला एक? 350ला एक कोयता. आणि ह्यो जो पंजा आहे तो आपल्याला कसा वेगळा? 250ला का? आणि हा काय आहे? ते पण दाताळे 250ला. अच्छा ते 250ला का? कमी वगैरे का होईल का आपल्याला? आणि तिची काय ते बोलते ते तांदूळचा असतो ना ते तो कसा दिला आपल्याला? 150 रुपयाला का? अच्छा 150 रुपयाला ती. आणि कितीला बोललो तुम्ही कोयता? 350 रुपयाला कोयता. आणि जो कुऱ्हाडीचा आहे कुऱ्हाडीचा 450. आणि हे जे मटण वगैरे तोडतं आपल्याला मासली वगैरे 350 मित्रांनो धार बघू शकता एकदम अशी प्रॉपर आपल्याला धार बघायला भेटते. आणि आपल्याला इथं अशी ग्रिप पण अशी प्रॉपर आहे. असं म्हणजे आता फील होतं आहे का आपण काहीतरी हातामध्ये धरलं आहे म्हणून. म्हणजे वजन पण एकदम बरोबर आहे. आणि हे जे आपण कुदले छोटीशी ती आपल्याला कशी भेटेल आपल्याला? 200 रुपयाला. आणि जे आपली जी विली आहे हे दोन्हीचं सांगा मला. 600 हे 600 आणि 250 का? अच्छा. तर मित्रांनो बघू शकता आपली मावशी इथं मस्तपैकी आहे सगळं विकते आपल्याला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण या मावशीकडे येऊ शकता आणि घेऊ शकता. मावशी तू इथंच बसते ना रोज? अच्छा तर इथं बघू शकता मावशी इथं रोज बसलेली असते. चलो उडाव. ओ अजून एकदा. तर मित्रांनो बघू शकता हे जे आपण लहानपणी खूप असे खेळलेले याच्यासाठी आपण रडलेलो आहोत. तर हे घेण्यासाठी तर खूप आपल्याला मस्त इथं एंटरटेन करणारी गोष्ट म्हणजे ही. दादा कसं दिलं आपल्याला? 20 रुपये का एक. और जो बडावाला रहेगा 40 का एक. मस्तपैकी आपल्याला इथे खरेदी करायला भेटते. सासगावची हीच मजा आपली खरी. आणि सगळ्यात आपल्याला भारी म्हणजे हे बॉल आपण खूप लहानपणी खेळलेले आहेत. आजकालच्या पोरांना हे बॉल म्हणजे काही समजणार नाही. तर हे आणि ह्यो लेजेंड आपल्याला फोन आपण ह्यो आयफोनला पण टक्कर होता मोबाईल हा मोबाईल एकदम असा बेस्ट मोबाईल होता. तर हे असे मस्तपैकी आपल्याला खेळणी वगैरे तर बघायला भेटतात. जास्त करून हे बॉल आपल्याला खूप आवडलेले आहेत. तर हे बॉल आपल्याला खूप आपली जुनी आठवण आपल्याला करून देते बॉल. तर असे भोंगे वगैरे आपल्याला भोंग्यांच्या शिवाय आपल्याला जत्रा अधुरी असते. तुम्ही बघू शकता आपल्याला हे स्पिनर वगैरे आपल्याला इथं बघायला भेटतात. हे एक टायमिंगला खूप असे ट्रेंडिंगला होते स्पिनर. आणि आपल्याचे बोट आणि ही बोट आपल्याला पाण्यामध्ये हे होते. हे अशीच का तुमच्याकडे डेमो आहेत का असे काय पाण्यामध्ये टाकायला का आहे का असं फिरायला? कुठे आहे ते? ते ना आणले का? अच्छा ठीक आहे चालेल काय विषय नाही ताई. आणि लेझर आपल्याला इथं बघायला भेटते मस्तपैकी. डमरू आहे कोयतं वगैरे आपल्याला इथं असं बघायला भेटतं मार्केटमध्ये. मित्रांनो पूर्ण असं मार्केट भरलेलं आहे. आपण पहिल्या दिवशी आलेलो तर पावसामुळे काहीच भरलेलं नव्हतं कारण की पावसामुळे सगळं चिखल झालेलं होतं. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता असं पूर्ण असं प्रॉपर मार्केट भरलेलं आहे पूर्ण. तर आपण इथं बघू शकता मासली वगैरे आपल्याला इथं प्रॉपर इथं बघायला भेटते. तर दादा मस्तपैकी तुझ्या इकडे सगळं सुकी मच्छी आपल्याला इथं बघायला भेटते. तर हे जरा आपल्याला सर हां दादा एकदम असं फ्रेश ॲक्टिव्ह वाटतं आहे असं वाटतं मस्तपैकी आता काहीतरी खाऊन बसलं एकदम खाऊन पिऊन सुकी. तर दादा आपल्याला जरा मासलीबद्दल सांग जरा. मीडियम साईजचा बोंबील आहे. हां आपल्याकडे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो मीडियम साईजचा बोंबील. आणि ही थोडीशी मोठी आहे ना? छोटी साईज आहे का? 500 रुपये किलो. अच्छा तर काय आंबाडी सुकट. तर ही कशी दिली आपल्याला? 400 रुपये किलो. आणि बारीक सुकट आपल्याला 400 रुपये किलो. म्हणजे ही पण 400 आणि ही पण 400. काय कमी वगैरे होईल ना? हां. तर आपल्याला ही जी वाकटी आहे काली वाकटी आणि सुकी वाकटी म्हणजे किती आहे कसं आहे? 500 रुपयेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो जसं दादा बोलला आता 500 रुपयामध्ये आपल्याला हे सगळं आता बघायला भेटतं. तर 500 रुपयामध्ये बघा आपल्याला किती मोठी साईजमध्ये आपल्याला वाकटी तर बघायला भेटते. तर एक चुकून पडली आपल्याकडनं. तर आणि बारकी वाकटी पण आपल्याला 500 रुपयामध्ये. अच्छा. आणि त्यांच्यामध्ये काय एवढा प्राईज आहे ते पण 500-400मध्ये का? हे कोणतं आहे? चांगला ओरिजिनल आपल्याकडे सोडा आहे. अच्छा हे सोडा का? सोडा कसं दिला आपल्याला? 1600 रुपये किलो. कमी होईल. 1600 रुपये किलो.
सोड्याची खूप डिमांड आहे. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला 1600 रुपयाला किलो बघायला भेटते. आणि तो मागचा काय तो बागडा आहे का तो बागडाचा कसं दिला 100ला 5. 100ला 5. तर बघू शकता मित्रांनो बागडाचा बघू एकदम असा पिंचर बागडा इथं बघायला भेटतं पूर्ण मिठाने भरलेला आहे. तर हा आपला दादाचा स्टॉल आणि त्याची दादाची सगळी गँग. तर हाय बोला हाय थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला सगळी अशी गर्दी इथं बघायला भेटते सुकी मच्छीसाठी. बघू शकता मस्तपैकी आपल्याला इथं सगळ्या सुक्या मासे इथं बघायला भेटतं आहे. हे सगळे आपण इथं बघू शकता किती आपल्याला सुंदर इथं बघायला भेटतं. आपल्याला प्रॉपर असं पूर्ण असं भरलेलं मार्केट आहे आता. आणि काय व्ह्यू आपल्याला इथं बघायला भेटते त्या सगळे आकाश पालने आणि सगळे लाईटिंग हे आपल्याला भरलेलं दिसतं इथं मस्तपैकी. मित्रांनो आता आपण आलो होतो मेन मार्केटमध्ये. आपण त्या मार्केटच्या दुसऱ्या साईडला होतो. तर आपण आलेलो मेन मार्केटमध्ये ज्या मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात जे आपण घरगुती यूज करता. हे बघू शकता तुम्ही. तर हे आपण कंटिन्यू करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण की आता सध्या थोडासा इश्यू टाईमचा. तर आपण म्हणजे आजचा ब्लॉगचा हेतू आपल्याला जे म्हणजे सुक्या मच्छीचा होता. तर आपण या गोष्टीचा पण आपण नंतर ब्लॉग बनवू. आपण सेपरेट ब्लॉग असणार आहे त्यासाठी मग मस्तपैकी कंटिन्यू राहा ब्लॉगला. तो पण ब्लॉग आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे. साधवाचा आपल्याला फुल 2-3 ब्लॉग आपल्याला बघायला भेटणार आहेत मस्तपैकी. तर सध्यापुरती आपण दुसरा काहीतरी कंटिन्यू करू याच्यामध्ये. मस्तपैकी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा फक्त आपला दुसरा ब्लॉग होता. अजून आपल्याला खूप ब्लॉग इथं बघायला भेटणार आहेत. त्यासाठी मी आता तुम्हाला सांगते पुढचे ब्लॉग खूप मजेदार असणार आहेत. त्यासाठी आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा. तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. तर आताच लाईक करा आणि आजसाठी बाय बाय.